नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले पॅकेज हे शेतकऱ्यांची दिशाभूल करणारे आहे। शिवसेना उभाटा पक्षाचे नेते अंबादास दानवे यांचे सरकारवरती आरोप। तर शून्य अपघाताच्या मृत्यूचं लक्ष्य गाठण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवा, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचा जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत निर्देश। आता बघूया सविस्तर बातम्या। सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेलं पॅकेज हे शेतकऱ्यांचं दिशाभूल करणारा असल्याचा आरोप शिवसेना उभाटा पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत केला असून सरकारवरती अन्य आरोप देखील त्यांनी केले आहेत। काल राज्य सरकारचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही यांनी जे पॅकेज जाहीर केलेलं आहे 31,628 कोटी, याची सत्यता सगळ्यांसमोर येण्याची आवश्यकता आहे। कारण आपल्या वाहिन्या असतील, वर्तमानपत्र असतील, या सगळ्यांनी सरकारने 31,628 कोटीचं पॅकेज दिल्याची घोषणा केली, परंतु या पॅकेजचे डिटेल्स माझ्याकडे आहे। हे जे पॅकेज आहे याच्यात असं आहे की जे 31,628 आहे त्याच्यातले यापूर्वी दिलेले 2200 कोटी, तर अजून 13,000 कोटी रुपये त्याच्यातले बाकी आहे। विमा 5,000 कोटी, पीक नुकसान एनडीआरएफच्या निकषानुसार 6,175 कोटी, रब्बीसाठी अग्रिम म्हणून राज्य सरकारच्या वतीनं हेक्टरी 10,000 रुपये ते 6,500 कोटी, पायाभूत सुविधांसाठी 10,000 कोटी आणि जीवित आणि वित्त हानीसाठी 1,753 कोटी, अशी टोटल 31,628 रक्कम आहे। आता यापूर्वी दिलेले याच्यात येतं, आता यापूर्वी दिलेले याच्यात घ्यायचा काही संबंध येत नाही। विम्याच्या विषयी सरकार 5,000 म्हटलेलं आहे। या राज्यात आताच्या घडीला 45 लाख शेतकऱ्यांनीच विमा काढलेला आहे। त्याच्यातले सगळे शेतकरी या अतिवृष्टीच्या भागात येत नाही, कारण जवळपास 1,43,00,000 पेर आपल्या महाराष्ट्रात झालेलं आहे। त्याच्यातलं 68,69,576 हेक्टरवर अतिवृष्टीच्यामुळे नुकसान झालेलं आहे। अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि पुरामुळे महाराष्ट्रातील पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। या आपत्तीमुळे जमीन खरडून गेली, पुन्हा पेरणी करण्याची स्थितीच उरली नाहीये आणि शेतकरी आर्थिक व मानसिक दृष्ट्या उद्ध्वस्त झालेत। या गंभीर परिस्थितीची दखल घेत राज्य मंत्रिमंडळाने आज 31,628 कोटी रुपयांच्या ऐतिहासिक मदत पॅकेजला मंजुरी दिली असून विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी या निर्णयाचं स्वागत करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, संपूर्ण मंत्रिमंडळ तसेच केंद्र सरकारचे मनपूर्वक आभार मानलेत। महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे हजारो लाखो शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं आणि याबद्दल केंद्र सरकार कसं काही करत नाही अशा प्रकारची चर्चा चालली होती। संकट खूप मोठं आहे, परंतु केंद्र सरकारच्या मदतीने राज्य सरकारने थेट शेतकऱ्यांना मदत म्हणून फार मोठ्या प्रमाणामध्ये 12 प्रकारची मदत उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये 6,175 कोटीची मदत थेट शेतकऱ्यांना मिळणार आहे। त्याखेरीज कोरडवाहू शेती, हंगामी बागायत, कायम बागायत, शेतकऱ्यांसाठी बियाणं आणि इतर कामं, त्याचबरोबर विम्याची रक्कम, खरडून गेलेल्या जमिनींसाठी नरेगामार्फत मदत, जनावरांच्या नुकसानीप्रती मदत, दुकानदारांना मदत, विहिरीच्या नुकसानीसाठी मदत, तसेच पायाभूत सुविधांसाठी सुद्धा 10,000 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे। तसेच कर्ज वसुलीसाठी स्थगिती फी माफी आणि पीक विमा या सुद्धा संदर्भामध्ये चांगली पावलं उचललेली आहेत।
केंद्र सरकारला काही करायचंच नाही आहे, राज्य सरकार कसं निष्फळ आहे, अशा पद्धतीची हाकाटी किंवा गैरसमज बऱ्याचशा लोकांच्या मनात होत होता. तर इथे मला सांगावंसं वाटतं की शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं पाऊल राज्य सरकारने उचललेलं आहे. केंद्र सरकारचे मी आभार मानते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमितजी शहा आणि कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान आणि सगळ्यांचे आभार मानते. त्याचबरोबर राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार आणि अनेक मंत्री जेव्हापासून पूर आला आणि त्याच्यामध्ये मदत कार्यामध्ये त्यांनी झोकून दिलेलं आहे, एक क्षणसुद्धा सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडलेला नाही आणि त्याबद्दल त्यांनी तळमळीतून हे जे पॅकेज दिलेलं आहे त्याबद्दल मी राज्य सरकारचे मनापासून आभार मानते. सणासुदीच्या दिवसात भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ बाजारात येऊ नयेत यासाठी अन्न व औषध प्रशासन विशेष मोहीम राबवत आहे. या मोहिमेअंतर्गत सोमवारी अन्न व औषध प्रशासनाच्या छत्रपती संभाजीनगर कार्यालयाने कारवाई करून गोवर्धन तुपाचा 2,89,380 रुपयांचा विक्री मुदत संपलेला साठा जप्त केला, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त दवी पाटील यांनी दिली आहे. अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर यांच्या पथकाने छत्रपती संभाजीनगर मुंबई हायवे करोडी छत्रपती संभाजीनगर येथील पारिस मिल्क फूड्स लिमिटेड गट क्रमांक 191 या ठिकाणी गोवर्धन गाईच्या तुपाचा साठा तपासला. या तपासणीत 18.4 किलोग्रॅमचे 364.8 लिटर आणि 16.4 किलोग्रॅमचे 384.8 लिटर अशा एकूण 1,824 कागदी बॉक्सेसमध्ये विक्रीसाठी ठेवलेला तूप साठा आढळून आला. या तुपाच्या साठ्याची वापर कालावधीची मुदत होऊन गेल्याचं तपासणीत उघड झालं. प्रशांत कुचेकर यांनी या साठ्यातील काही नमुने घेऊन उर्वरित 2,89,380 रुपये किमतीचा साठा निकृष्ट दर्जाचा असल्याचं संशयावरून जप्त केलाय. या प्रकरणी पुढील कारवाईसाठी जप्त केलेल्या तुपाचे नमुने अन्न विश्लेषण प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांच्या अहवालानुसार पुढील कारवाई कायदेशीर करण्यात जाणार आहे. अन्न सुरक्षा व मानके कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. सहाय्यक आयुक्त विवेक पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर क्षेत्रातील सर्व अन्न व्यावसायिकांना निकृष्ट व भेसळयुक्त पदार्थ तयार करू नयेत तसेच ते ग्राहकांना विकू नयेत असे आवाहन केले. सर्व व्यावसायिकांनी जनतेला निर्भेळ, स्वच्छ आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध करून द्यावे व नियमांचं पालन करावं, अन्यथा कठोर कार्यवाही केली जाईल असा इशाराही दिला आहे. राजेंद्र कांबळे युवा प्रतिष्ठानच्या वतीने महाबोधी महाविहार बचावासाठी भव्य धम्म ऐक्य महामेळावा आयोजित करण्यात आला असून 12 ऑक्टोबर 2025 रोजी होणाऱ्या या महामेळाव्यात दलित ऐक्यवादी नेतृत्वाच्या निर्णयावरती भाष्य होणार असल्याची माहिती राजेंद्र मुंजाजी कांबळे आणि आयोजक यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. नमो बुद्धाय, सप्रेम जय भीम. आयुष्यमान श्रद्धावान उपासक राजेंद्र कांबळे युवा प्रतिष्ठान आयोजित महाबोधी विहार बचावासाठी भव्य धम्म ऐक्य महामेळावा सर्व बौद्ध जयंती सूचित करताना अत्यानंद होत आहे की या कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित राहायचं आहे, कारण आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे महाबोधी महाविहार मुक्त होण्यासाठी. गेल्या 5-6 महिन्यापासून संपूर्ण भारतामध्ये पूर्णपणे सर्व जिल्ह्यातून तालुक्यातून खूप मोठे मोठे मोर्चे निघालेले आहेत. औरंगाबादमधून सुद्धा या भव्य महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या महामेळाव्यामध्ये आयुष्यमान माननीय खासदार रामदासजी आठवले साहेब, माननीय आमदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे साहेब, माननीय आमदार संजयजी शिरसाट साहेब, माननीय खासदार चंद्रकांतजी हंडोरे साहेब, तसेच श्रद्धावान उपासिका सूर्यकांताताई गाडे, आयुष्यमान सुरेश माने साहेब, आयुष्यमान राहुलजी डंबाके साहेब या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक अस्मिताताई खरात, कडूबाई खरात, पंचशिलाबाई भालेराव आणि अजय देहाडे या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येत उपस्थित राहणार आहेत आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत आयुष्यमान प्राध्यापक ऋषिकेशजी कांबळे साहेब. तर मी स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे आमच्या भिक्खू संघासहित. तद्वतच आपणही सर्व मोठ्या संख्येने आपले मित्र, नातेवाईक, उपासक उपासिकांना घेऊन या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं आहे.
कारण हा कार्यक्रम महाबोधी महाविहारासाठी आणि आपल्या नेते लोकांचं ऐक्य संघटन होण्यासाठी सर्वांना निमंत्रण दिलेले आहेत. तर आपणही या कार्यक्रमाचे साक्षीदार व्हावे या उदात्त हेतूने तुम्हाला हे आदराचं निमंत्रण. धन्यवाद. राजेंद्र कांबळे युवा प्रतिष्ठानच्या वतीने दिनांक 12 ऑक्टोंबर रविवार रोजी महाबोधी विहार बचावासाठी भव्य असा धम्म महामेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. या धम्म महामेळाव्यासाठी उपस्थित केंद्रीय मंत्री माननीय खासदार रामदासजी आठवले साहेब, प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर, माजी आमदार, राष्ट्रीय अध्यक्ष पीपल्स रिपब्लिकन पार्टी, या जिल्ह्याचे पालकमंत्री संजयजी शिरसाट साहेब, चंद्रकांतजी हंडोरे साहेब, सुरेशजी माने, सूर्यकांताताई गाडे ताई आणि राहुलजी डांबळे साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. हे विहार महाबोधी विहार जे आमची पवित्र स्थान आहे हे इतर जातीच्या ताब्यात आहे आणि त्यांच्या हातातून कसं ते मिळवायचं आहे तर त्याच्यासाठी हा महामेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. आणि ह्या महामेळाव्याच्या मेळाव्याच्या उपस्थित सर्व बौद्धोपासक भीमसैनिक यांनी हजारो लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे, कारण की हा जिल्हास्तरीय कुठला कार्यक्रम व मेळावा नाही आहे. हा आपल्या देशातला कार्यक्रम आहे आणि देशातली भूमिका आहे की आपलं ते पवित्र महाबोधी विहार हे आपल्या ताब्यात घ्यायचं आहे. या कार्यक्रमासाठी बुद्ध भीमगीताचा काही कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. या भीमगीताच्या कार्यक्रमासाठी अस्मिताताई खरात, कडूबाई खरात, पंचशिलाताई भालेराव, अजय देहाडे हे उपस्थित राहणार आहे आणि सगळ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, हजारोच्या संख्येने उपस्थित राहावा, ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे अशी मी विनंती करतो. कारण की विषय असा व्हायला लागला आहे, एखाद्या मराठा समाजावर काही गोष्टी झाल्या आहेत तर सगळा मराठा समाज एकत्र येतो आहे. आज आपलं चित्र दिसतं आहे, लाखोच्या संख्येनं तिथं समाज जमतो आहे. एखाद्या समाजावर अन्याय होतो तर एकीकडे ओबीसी बघा, ओबीसी समाजामध्ये पण त्याच पद्धतीनं त्याच ताकदीनं एकत्र होण्याचा प्रयत्न चालू आहे. मग आपण का मागे राहायचं? तर बौद्ध उपासकांना मी ही विनंती करतो की येणाऱ्या 12 ऑक्टोंबर रोजी शिवाजीनगर, छत्रपती संभाजीनगर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे हजारो लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे आणि आपल्या ऐतिहासिक क्षणाचे आपण सगळे साक्षीदार व्हावे ही नम्र विनंती. रिपब्लिकनीकरणाचे वारे चालू आहे आणि सध्या तर ते देशामध्ये मायावतींना मायावतींनी केंद्रात राज्य करावे, महाराष्ट्रात आमचे आदरणीय दैवत बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्रामध्ये करावे अशी त्यांची भूमिका आहे आठवले साहेबांची. काही घोषणा करतील असं? हो, रिपब्लिकन ऐक्य म्हणजे रिपब्लिकन ऐक्य व्हावं म्हणून घोषणा करणार आहेत. परंतु बाळासाहेब आंबेडकर येईपर्यंत ते काही शक्य नाही आहे. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात एक मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. हाय, इथे शिफ्ट होतेस? हो. कोणतं कॉलेज? SPPU. अरे मी पण. मग कधी ड्रॉप हवा असेल तर मम्मी आणि तुझी प्रोफेसर सुद्धा. प्रोफेसर? आमच्या संतूर मम्मीकडे तर स्वतःची गाडी आहे. तू मला ऑफिसला सोड. बाळा, ती चंदन लेपाने बनलेली संतूर अगरबत्ती लाव बरं. तुमच्या भक्ती इतकी शुद्ध, अस्सल चंदन लेपाने बनलेली संतूर अगरबत्ती. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची,
परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. माझं नाव विलास साबळे, मी राहणारा तथा जालन्याचा. मी छत्रपती संभाजीनगर मध्ये 5 ते 6 वर्षापासून MPSC ची तयारी करतो आणि जेव्हापासून इथे आलेलो तेव्हापासून मी रुचिरा स्वयंपाकघरामध्ये जेवण करतो. घराच्या जेवणाची मला थोडी पण आठवण येत नाही, कारण रुचिरा स्वयंपाकघराचं जेवण हे घरच्या जेवणासारखं आहे आणि इथल्या जेवणामध्ये टेस्ट आहे त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर खूप सगळ्या गोष्टी आहेत की त्या टेस्टी आहेत आणि इथल्या जेवणाचा माझ्या बॉडीवरती कसलाही दुष्परिणाम झाला नाही. आणि सेकंड थिंग म्हणजे इथे हायजीन आणि फूड टेस्ट खूप छान प्रकारचे आहे. तकरीबन 15 साल से आता हूँ. जब भी वेजिटेरियन खाना दिल बोला तो यहाँ आके खाता हूँ, क्योंकि यहाँ का टेस्ट और क्वालिटी बहुत अच्छी है. और ये लोग जो सामान इस्तेमाल करते हैं पकाने के लिए एकदम क्वालिटी वाला सामान रहता है और यहाँ पे साफ सफाई भी काफ़ी रहती है और टेस्ट भी अच्छा रहता है. और स्पेशली मैं तो बोलूँगा यहाँ का जो जवारी की रोटी और बेसन जो क्या बोलते पिठला भाकरी एंड दैट थिंग बैगन का भरता जो रहता है वो काफ़ी टेस्टी है. और दूसरा जो है ये आलू पराठा, मेथी पराठा, पूरन पोली, दे आर गुड इन टेस्ट, व्हेरी फाइन एंड आई एम सॅटिस्फाइड बाय. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. सलाम. ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. भारत सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने शून्य अपघाती मृत्यू जिल्हा या उपक्रमासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची निवड केली आहे. जिल्ह्यात रस्त्यावरती होणाऱ्या अपघातांमध्ये मृत्यूदर शून्यावर आणण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी प्रभावी उपाययोजना राबवाव्या असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे दिले आहेत. रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू होत असलेल्या देशातील 100 जिल्ह्यांची निवड भारत सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयामार्फत एका सर्वेक्षणाद्वारे करण्यात आली आहे. या जिल्ह्यात रस्ते अपघातातील मृत्यूचं प्रमाण शून्यावरती आणण्याचं लक्ष देण्यात आलंय. त्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा समावेश आहे. त्या अनुषंगाने आज जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे, पोलीस उपायुक्त वाहतूक शर्मिष्ठा वालावलकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर महेश लड्ढा, अधीक्षक अभियंता SS भगत, कार्यकारी अभियंता शेषराव चव्हाण तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. बैठकीत माहिती देण्यात आली की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 2024 मध्ये 373 अपघात झाले, त्यात 468 मृत्यू झाले. तसेच सन 2025 मध्ये 403 अपघातात 508 जणांचे मृत्यू झाले, अशी आकडेवारी सेव्ह लाईफ फाउंडेशन या संस्थेने सर्वेक्षण करून दिली आहे. अपघात टाळता यावे यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं व अपघातानंतर जखमींना तात्काळ उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना राबवण्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले.
त्यात अपघातात प्रवणस्थळे निश्चित करून तसेच रस्ते सुरक्षा उपाययोजना राबवणं, आपत्कालीन परिस्थितीत जखमींच्या उपचार सुविधा देण्यासाठी लागणारा कालावधी कमी करणं, वाहन चालविताना वाहन चालकांकडून होणाऱ्या नियमभंगांविरुद्ध कार्यवाही करणं याबाबत चर्चा करण्यात आली आहे. रस्ते अपघातात मृत्यू होण्याची प्रमुख कारणे हेल्मेट, सीट बेल्ट न वापरणं, अतिवेगात वाहन चालवणं, मद्यपान, नशापान करून वाहन चालवणं, वाहन चालकांचे आरोग्य नीट नसणं, वाहन सदोष नादुरुस्त असणं, वाहन चालविताना मोबाईल वापरणं, जादा भार असणं, वाहनांना दिवे प्रखर असणं, रिफ्लेक्टर्स नसणं वा सदोष असणं इत्यादी प्रमुख कारणे देण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण 66 अपघात प्रवण स्थळे आहेत. या स्थळांवरती प्रतिबंधात्मक उपाययोजना असे आवश्यक अभियांत्रिकी बदल, सूचना, दिशा फलक लावणं, नजीकच्या ठिकाणी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणं इत्यादी उपाययोजना राबवण्यासाठी 9 कोटी रुपयांचा आराखडाही परिवहन विभागाने आज सादर केला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितलंय की रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण अधिक असणं ही बाब जिल्ह्यासाठी भूषणावह नाहीये. रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूंचा दर कमी करून ते प्रमाण शून्यावरती आणण्यासाठी संबंधित प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी चोख पार पाडावी, त्यानुसार उपाययोजना राबवाव्या. वाहन चालक हा यातील सर्वात महत्त्वाचा घटक असून त्याच्या आरोग्य तपासणीपासून समुपदेशनापर्यंत उपाययोजना राबवाव्या. दिवाळीच्या सुटीत स्कूल बसच्या वाहन चालकांची आरोग्य तपासणी करून घ्यावी. अन्य ट्रक व बसेस चालकांचीही आरोग्य तपासणी व समुपदेशन गटागटाने करण्यात यावं. अपघात प्रवण क्षेत्राच्या दोन्ही बाजूला ठराविक अंतराने सूचना फलक लावावं. अपघात प्रवण स्थळांच्या जवळ रुग्णवाहिका व वैद्यकीय सुविधांची उपलब्धता ठेवणं, जनजागृती करणं अशा उपाययोजना राबवाव्या असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. जिल्ह्यात शेतकरी आत्महत्याग्रस्त व अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकरी कुटुंबांना आधार देण्यासाठी हात मदतीचा हा उपक्रम दिनांक 11 ते 15 ऑक्टोबर दरम्यान राबवण्यात येईल, असं जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी निर्देश दिले आहेत. या संदर्भात आदेशही निर्गमित करण्यात आले आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकरी तसेच अतिवृष्टीग्रस्त शेतकरी यांना मदत व्हावी यासाठी हे अभियान दिनांक 10 ते 15 ऑक्टोबर या कालावधीत राबवण्यात येईल. बाधित कुटुंब ज्या योजनेअंतर्गत मदतीसाठी पात्र ठरतील त्या अंतर्गत मदत देण्यात येईल. तसेच जे पात्र ठरत नाहीत अशा कुटुंबांना स्वयंसेवी संस्था, संघटना यांच्या माध्यमातून मदत देण्यात येईल. त्यासाठी दिनांक 11 रोजी स्वयंसेवी संस्था, खाजगी संस्था, संघटना यांच्या समवेत बैठक घेऊन मदतीचं नियोजन करण्यात येईल. दिनांक 14 व 15 ऑक्टोबर रोजी तालुका स्तरावरती कार्यक्रम घेऊन मदत, धनादेश, मंजुरी आदेशचे वाटप करण्यात येईल. दिनांक 11 रोजी पात्र कुटुंबाकडून अर्ज भरून घेणं, कागदपत्रे भरून घेतील. ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, कृषी सहाय्यक यांनी ही पूर्तता करतील. 13 ऑक्टोबर रोजी अपूर्ण कामे पूर्ण करणं व मंजुरी देणं, धनादेश, मंजुरी आदेश तयार करणं. 14 व 15 ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालयात मदत वाटप कार्यक्रम आयोजित करून मदत वाटप करण्यात येईल. मदत वाटपाचे कार्यक्रम साध्या स्वरूपात असावेत अशी सूचनाही देण्यात आली आहे. याप्रमाणे कालबद्ध कार्यक्रम देण्यात आला असून शेतकरी आत्महत्याग्रस्त, अतिवृष्टीग्रस्त शेतकरी कुटुंबांना ऐन सणाच्या आधी हा मदतीचा हात दिला जाणार आहे. शालेय शिक्षण विभाग आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने आयोजित विभागीय कुस्ती क्रीडा स्पर्धेत शिवराई प्रशालेच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी करत द्वितीय क्रमांक मिळवून रजत पदकाची कमाई केली आहे. शालेय शिक्षण विभाग आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने मराठवाडा विभागस्तरीय कुस्ती क्रीडा स्पर्धा विभागीय क्रीडा संकुल छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झाली. जिल्हा परिषद प्रशाला शिवराई तालुका वैजापूर येथील 14 वर्ष 36 किलोग्राम मुलींच्या वजन गटात श्रावणी गणेश डिकेने चमकदार कामगिरी करत विभागीय कुस्ती क्रीडा स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून रजत पदकाची कमाई केली आहे. तर 42 किलोग्राम वजन गटात दीक्षा बाबासाहेब त्रिभुवनीने सहभाग नोंदवून कांस्य पदक मिळवला. ग्रामीण भागातील खेळाडूंनी जिल्ह्याचं नेतृत्व करत विभागीय कुस्ती क्रीडा स्पर्धेत जोरदार लढत देत प्रेक्षकांची मने जिंकली. खेळाडूंना क्रीडा शिक्षक तथा तालुका क्रीडा संयोजक गजानन गायके यांचं मार्गदर्शन लाभलं. सर्व पदक प्राप्त खेळाडूंचे प्रशालेचे मुख्याध्यापक एकनाथ गवळी, रणजित सिंग परदेशी, रत्नाकर पगारे, संदीप तुंबारे, शंकर बलिगोंडवार, सुरेश भुजाडे, बाबासाहेब वानखेडे, राहुल कळंके, राजेंद्र कसबे, पद्मा कळसकर, भाग्यश्री मुठे, योगिता जेजूरकर, भीमाबाई पवार तसेच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामेश्वर आदमने, उपाध्यक्ष रवींद्र त्रिभुवन तसेच क्रीडाप्रेमी व ग्रामस्थ यांनी पदक प्राप्त खेळाडूंचं अभिनंदन केलं. एडीएन न्यूज साठी तालुका प्रतिनिधी ललित काथवटे, वैजापूर. मागील 3 महिन्यांचा पगार न मिळाल्यामुळे व्यथित झालेल्या मनपाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी महाराणा एजन्सी कार्यालयात जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली असून कर्मचारी आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. महानगरपालिकेमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा 3 महिन्यांचा पगार वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. मनुष्यबळ पुरवणारी महाराणा एजन्सीच्या विरोधात मनपा प्रशासनाने कारवाई केल्याचं कर्मचाऱ्यांचा 3 महिन्याचा पगार झाला नाहीये.
त्यामुळे त्रस्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी मनपा प्रशासनाकडे मागणी केली असता त्यांनी कंत्राटदाराकडे पाठवलं। त्यानंतर कर्मचाऱ्यांनी महाराणा एजन्सीच्या कार्यालयात भेट देत थेट एजन्सीचे संचालक विश्वनाथ राजपूत यांना जाब विचारला। यावेळी पगार मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी एका बॉटलमध्ये पेट्रोल सोबत ठेवून जाळून घेण्याचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली असून त्यांच्या सहकाऱ्यांनी वेळेवरच पेट्रोलची बॉटल हिसकावल्याने सदर आत्महत्येचा प्रकार टळलाय। या घटनेचा व्हिडिओ देखील समोर येत आहे। सदर व्हिडिओ व्हायरल झाला असून या प्रकरणी कामगारांचं वेतन मिळावं या मागणीसाठी पुरवठा करणारे कामगार नेते हकीम शेख यांनी वेळोवेळी पाठपुरावा केलाय। या घटनेच्या वेळी ते देखील तेथे उपस्थित होते। दरम्यान सदर प्रकरणी हकीम शेख यांनी या घटनेबाबत एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती दिली आहे। महाराणा एजन्सीकडे सुमारे 1700 लोकांचा जो पगार आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांचा तो थांबलेला आहे। त्या विषयात अनेक वेळा महानगरपालिका आयुक्त यांच्याशी चर्चा केली, पण त्यांनी त्याच्यावर काही गांभीर्याने घेतलं नाही। त्याच्यानंतर 6 तारखेला महानगरपालिका आयुक्त यांची भेट घेतली, त्यांना निवेदन दिलं आणि या पगाराबद्दल त्यांना सांगितलं, साहेब गरीब लोकांची पगारी करून टाका कंत्राटी कर्मचाऱ्यांची। त्यावर साहेबांनी आम्हाला काय सांगितलं, तुम्ही माझ्यापाशी कशाला येता, तुम्ही महानगरपालिकेमध्ये येऊ नका, तुम्ही डायरेक्ट जे आहे ते महाराणा एजन्सीच्या ऑफिसला जा आणि तिथे जाऊन त्याची चौकशी करा। माझा आणि या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा काही संबंध नाही, पगार तो देणार आहे। त्याच्यामुळे त्यांच्या म्हणण्यानुसार महानगरपालिका आयुक्त साहेब यांच्या म्हणण्यानुसार मी सुमारे 50 कर्मचारी घेऊन महाराणा एजन्सीच्या ऑफिसला गेलो। ऑफिसला गेल्यानंतर तिथं चर्चा सुरू होती पगाराबद्दल। महाराणा एजन्सीचे जे मालक आहे विश्वनाथ राजपूत यांच्याबरोबर आमची चर्चा चालू असताना ड्रेनेज कर्मचारी आहे तो आणि त्याची बायको काल तिने जे पेट्रोल अंगावर घेण्याचा जो प्रयत्न केला, कारण की ती इतके वैतागलेलं कुटुंब होतं ते, तो माणूस 9 महिन्यापासून काम करतोय महाराणा एजन्सीमध्ये। त्याच्यातून त्याला फक्त 3च महिन्याची पगार भेटलेली आहे, त्याची जवळपास 5 महिन्याची पगार ती थकलेली आहे। त्या मागणीसाठी त्यांच्या घरात पैसे नाही, त्यांची मुलं आजारी होते, ते इतके वैतागलेलं कुटुंब होतं की शेवटी त्या बायकोनी स्वतःवर पेट्रोल टाकून स्वतःला जाळण्याचा प्रयत्न करायला लागली, ती स्वतःचा जीव द्यायला तयार झाली। तरीसुद्धा ही निर्दयी महानगरपालिकेला आज पण त्यांचा कुठलाही परिणाम झालेला नाही आणि आजसुद्धा आम्ही महानगरपालिका आयुक्त यांना पत्र दिलेलं आहे, जर त्यांची पगार उद्या जर नाही झाली किंवा त्याच्यावर त्यांनी निर्णय आम्हाला जर नाही दिला तर आम्ही उद्या 2 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तिथं गेट बंद आंदोलन करणार आहे। तसं आम्ही आज त्यांना पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्रासंदर्भात आता संध्याकाळपर्यंत आम्हाला कुठली अपडेट आलेली नाही। जर उद्या 12 वाजेपर्यंत जर या लोकांबद्दल आम्हाला कुठली अपडेट जर नाही आली तर आम्ही उद्या महानगरपालिकेसमोर धरणे आंदोलन करणार आणि ते गेट बंद करणार। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। सरकारनं शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले पॅकेज शेतकऱ्यांची दिशाभूल करणारे आहे। शिवसेना उभाटा पक्षाचे नेते अंबादास दानवे यांचे सरकारवरती आरोप। तर शून्य अपघाताच्या मृत्यूचं लक्ष्य गाठण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचा जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत निर्देश। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज।